नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे कुट्टी मशीन। हे बघू शकता माझ्या मागे ही जी आहे ही कुट्टी मशीन आहे। तर हे बघा, ही आपण कुट्टी मशीन आणली आपल्या शेळी पालनामध्ये। तर खरंच या कुट्टी मशीनचं किती काम पडते, किती फायदेशीर आहे, किती नुकसान आहे या कुट्टी मशीनचं संपूर्ण माहिती तुम्हाला मी आत्ता या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। तर सर्वात आधी कुट्टी मशीन आणण्याआधीची परिस्थिती तुम्हाला दाखवतो। तर बघू शकता, आता मी चारा टाकलाय त्यांना। तर बघू शकता, ही बघा, ही जेवढी काही तुम्हाला पाचट दिसत आहे तर ही सर्व आपल्या चाऱ्याची आहे। ही सर्व वेस्टेज आहे आपला। हे बघा, एवढा वेस्ट आणि तब्बल याच्यापेक्षाही 10 पट इथे ढग होता। आपण तो बाहेर काढून फेकला, जाळला आहे त्याला। तर एवढा चारा वाया जाण्यापेक्षा म्हणून आपण जे आहे ते कुट्टी मशीन आणली। तर जेव्हापासून आणली तेव्हापासून काय फायदे झाले तर बघू शकता, आपण आता याला बारीक करून कट करून टाकलाय। हे बघा, या पीसेसमध्ये कट केला, हे बघा या साईजमध्ये कट झालं। तर हे लार्ज सेगमेंट आहे त्या मशीनचं। याच्यापेक्षा आणखी जर शॉर्ट केलं तर बिलकुल एवढं जसं आपलं कुटार पडते ना त्याच पद्धतीने पडते। बघू शकता किती सुंदर पद्धतीने सगळ्या ज्या आहे त्या आता चारा जे आहे त्या खात आहे। तर याच्यामध्ये काय होते, वेस्टेज नाही होत, थोडाफार होईल पण तेवढं होणार नाही। जसं तुम्हाला हे बघा, ही जी कांडी आहे ही, तर ही वेस्ट गेली असती, ह्या खात नाही। पण आता जेणेकरून ही एवढीशी आहे तर ही सहजपणे तिच्या तोंडामध्ये येणार किंवा दातामध्ये सापडणार, तर ती सहज खाऊ शकते। ते बघा, छोटे पाटर सुद्धा आपले किती सुंदर पद्धतीने खात आहे। तर हे एक फायदा म्हणू शकता तुम्ही। तर आता थोडीशी माहिती तुम्हाला मशीनबद्दल देतो। हे बघू शकता, आपण ही आधार ॲग्रो इंडस्ट्रीजकडून बोलवली आहे। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा इथे, ते प्रचार नाही करताय, तुम्हाला सांगत आहे। हे प्रो प्लस मॉडेल आहे त्यांचं। आपण साधं घेणार होतो पण साधं याच्यामध्ये थोडंसं आपल्याला म्हणजे हात वगैरे याचं सेफ्टी म्हणून आपण हे कन्व्हेअर बेल्टवाला घेतला आहे। जेणेकरून तुम्ही चारा इथून टाका, ॲटोमॅटिकली चारा जे आहे तो आतमध्ये जातो, तुमच्या हाताला काहीही इजा होणार नाही याची गॅरंटी आहे। आणि बघू शकता, ही जे आहे हे ॲडजस्टेबल आहे। तुम्ही जेवढं वर कराल तेवढं चारा जे आहे ते दूर पडेल, जेवढं खाली कराल तेवढं चारा जे आहे जवळ पडेल। त्यापेक्षा थोडंफार जे आम्ही हे डाला लावलं त्या कारणाने खाली सांडलेलं आहे। तर बघू शकता, जे गिअरची गोष्ट केली तर हे बघू शकता, इथे लॉंग, न्यूट्रल आणि शॉर्ट आहे। तर आता लॉंगवर आहे, तर आपण जो चारा कट केला हा लॉंगवर कट केला आहे। आणि आता जे तुम्हाला जी कांद्याची पानुरी असते, आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण कांद्याची पानुरी सुद्धा तुम्हाला बारीक करून दाखवणार आहे याच्यामध्ये। तर ते साईज जे आपण शॉर्टमध्ये करणार आहे, तर तुम्हाला शॉर्टवर जे आहे ते सेटिंग करून दाखवतो। काही नाही, इझी आहे। याला खिचायचं, हे न्यूट्रल झालं, वापस खिचायचं इकडं, हे झालं शॉर्टमध्ये। आता जे आहे तो चारा कमी होणार। बेसिकली याच्यामध्ये जे आहे ते गिअर आहे, गिअरच्या माध्यमातून जे आहे ते चाऱ्याची सेगमेंट जी आहे ती लहान आणि मोठी करता येते। तर तुम्हाला थोडासा मी क्लिप टाकतो की चारा कशा पद्धतीने बारीक करते किंवा काय करते, तर तुम्ही बघून घ्या। तर हे बघू शकता तुमच्या समोर जे आहे तो कांदा सुद्धा आपण जे आहे तो बारीक केला आहे। हा शॉर्ट सेगमेंटमध्ये कांदा बारीक केला आहे, जेणेकरून आपल्या कोंबड्या जे आहे ते इझिली जे आहे तो हा खाऊ शकणार। तर बघू शकता, तेवढी आता लहान लहान पानुरी आपण बारीक करत बसलो असतो, भरपूर टाईम गेला असता। पण त्यापेक्षा बघू शकता कितीही लवकर, मला वाटते 1 मिनिट सुद्धा नाही लागला, तिकडून जसं टाकलं तसं बारीक झालं, तुम्ही बघितलंच। आणि चारा कट कसा होते ते सुद्धा मी तुम्हाला एक क्लिप टाकलीच आहे, तुम्ही बघू शकता सुंदर पद्धतीने। तर खूप चांगला म्हणजे आपला मेहनत जी आहे ती कमी होते, आपला चाऱ्याची बचत होते। या सर्व गोष्टीसाठी आपण जे आहे ते चापकटर मशीनचा उपयोग करू शकता। जर तुमच्याकडे 10 जनावरं असतील तर तुम्ही नक्की घ्या, कमी असतील तर नाही घेतलं तरी चालेल मॅन्युअल पद्धतीने। पण आपल्याकडे जे आहे त्याची विक्री झाली, नाहीतर तुम्हाला दाखवले असते आपल्याकडे भरपूर जनावर होते, 10-12 होते। आणि आपण ॲड करणार आहोत याच्यामध्ये, समोर प्लॅनिंग मोठी आहे त्याकरता आपण तो घेतला आहे। तर त्याची किंमत वगैरे जी आहे ते मॉडेल टू मॉडेल व्हॅरी करते, तर तुम्ही किंमत ऑनलाईन वगैरे बघू शकता। जर कोणाला लागत असेल तर मी नंबर दिला आहे त्यांचा, तो नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याशी बोलू शकता। त्याच्यामध्ये सुद्धा मॉडेल आहे, आपला मॉडेल मोठा आहे, एक छोटा मॉडेल सुद्धा येते, कारण आपण गाईच्या बैलाच्या हिशोबाने सुद्धा हा मॉडेल घेतला आहे। तर सांगा माहिती कशी वाटली, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।